मित्र नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहत आहात आकार डिजिटल. मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या अनुषंगानं अनेक नवनव्या वावड्या बाजारात उठवल्या जात आहेत. त्यातली अलीकडची वावडी म्हणजे लेटेस्ट वावडी म्हणजे भाजपा खासदार अजय सिंग धर्मिंदर सिंग देओल. कोण? अजय सिंग धर्मिंदर सिंग देओल म्हणजे सन्नी देओल. याचा जुहू इथल्या गांधीग्राम रोडवरचा भला मोठा बंगला जो बँक ऑफ बरोडाकडे कर्जापोटी तारण होता, त्या बंगल्यावर म्हणे बँकेकडून जप्तीची प्रक्रिया राबवली जात होती. पण सन्नी देओल हा भाजपाचा खासदार असल्यानं त्याच्या बंगल्यावरची कारवाई मागे घेतली गेली. तर हा जावई शोध लावलाय अर्थात आपले विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी. सकाळच्या प्रातर्विधीला अलीकडे पुन्हा जोमानं सुरुवात झालेली आहे. गेले काही दिवस बद्धकोष्ठतेचा त्रास वाढला होता आणि त्यामुळे सकाळच्या हलक्या होण्यावर बंधनं आली होती बहुधा. पण डॉक्टर बदलला आणि चमत्कार घडला. सकाळचा भोंगा पुन्हा वाजू लागला. आता हा भोंगा सातत्याने भाजपा विरोधी सूर आळवणार हे निश्चितच होतं. त्यात नवीन ते काय नाही. पण मराठमोळ्या आर्ट डायरेक्टरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टला बुडताना बघूनही सरकारमध्ये बसलेल्या कलाप्रेमी कलानगरवासी नंबर 1 CM यांना त्या मराठी माणसाला मदत करावीशी वाटली नाही त्यावेळेला. आता मात्र ते गळे काढते. अर्थात कर्जाची रक्कमही मोठीच म्हणावी. 186 कोटी म्हणजे वाजेला सांगितलं असतं तर 1.25 महिन्यातली वसुली होती. आता नितीन देसाईंचंच म्हणाल तर त्यांच्या स्टुडिओची जागा, त्या जागेवरचं बांधकाम, तिथल्या सोयीसुविधा यांची सगळ्यांची गोळाबेरीज केली तर त्यातून 250 कोटी रुपये सहज उभे राहिले असते. मग भलेही त्या कर्ज देणाऱ्या खाजगी संस्थांनी जप्तीची कारवाई करून लिलावातून पैसे उभे केले असते तरी देसाईंना आहे ते कर्ज फेडून किमान 50 कोटीवर परतावा मिळाला असता. नितीन देसाई हा माणूस शून्यातून विश्व निर्माण करणारा, ज्याला लोक आधुनिक युगाचा विश्वकर्मा वगैरे म्हणायचे, असा हा कलाकार. त्याने जर ठरवलं असतं तर तो पुन्हा उभा राहिला असता. पण कर्जतजवळची ती जागा, त्या सोयी आणि नितीन देसाईंनी जे काही विश्व उभं केलं होतं त्या धर्तीवर ते आता आजच्या तारखेला पुन्हा दुसरीकडे उभं करणं मला तरी अशक्यप्राय वाटावं असंच होतं. आपण आपल्या हाताने घडवलेलं विश्व हे असं व्यर्थ जात आहे याचंच दुःख अनावर होऊन त्यानं आत्महत्येचा निर्णय घेतला असावा. पण काल परवा जर तुम्ही भाजपा आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद ऐकली असेल तर तुमच्या लक्षात येईल की ज्या नंबर 1 CMकडे महाराष्ट्रातला मराठी कलाकार, मराठी माणूस आशेनं पाहत होता, त्या CMचे हे इंटेन्शन्स काही चांगले नव्हते असं समजते. तुझं ते माझं, माझं ते माझं, दुसऱ्याचंही माझं, याचं माझं, माझं माझं असं सगळं काहीसं ते बडबडतात म्हणे हल्ली. कदाचित त्यातून या स्टुडिओवर त्यांची नजर पडली असावी. पुन्हा तुझं ते माझं. 200 कोटींच्या आतला हा व्यवहार सिनेसृष्टीसाठीही फारसा मोठा नव्हता. एकेका सिनेमाचं बजेटच आजकाल 200-500 कोटी सहज असतं. मग हे 200 कोटी जमवताना नितीन देसाईंना धाप का लागली? त्या 200 कोटी रुपयांच्या बदल्यात पुन्हा कोणीतरी त्यांच्याकडून त्यांचा श्वास असलेला ND स्टुडिओ हिरावून घेऊ इच्छित होतं का? या प्रकरणाला राजकीय रंग देताना शिल्लक सेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे केले जाऊ शकतात. जसं नितेश राणे म्हणतात की ND स्टुडिओवर उद्धव आणि रश्मी ठाकरेंचा डोळा होता. आता खरं खोटं देवाला ठाऊक आणि नितीन देसाईंना ठाऊक, पण ते आता नाही आहे. पण नितीन चंद्रकांत देसाई या मराठी कलाकारांना आपला स्टुडिओ वाचवला जावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली होती असं खात्रीशीरपणे ठाण्यातल्या एका मोठ्या यूट्यूबरनं आपल्या सनसनाटी व्हिडिओ सांगितलेलं आहे. मग हे खोटं आहे का? मग उद्धवजींनी नितीन देसाईंना मदत का केली नाही? 200 कोटी देतो पण स्टुडिओ मला दे असं काही सांगितलं होतं का? बरं, आता सकाळी उठून भोंगा वाजवणारे प्रवक्ते तेव्हा का नाही त्या मराठी माणसाला मदत करायला धावले? त्यांच्या राउटर्स फिल्मच्या काही सिनेमांचं शूटिंगही ND स्टुडिओत झालेलं आहे. त्याचे पैसे दिले की नाही माहीत नाहीत. आता तो विषय वेगळा आहे, ते जाऊ दे. आपले सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धर्मवीर सिनेमाचा सेटही ND स्टुडिओत लागला होता. नितीन देसाईंना मी प्रत्यक्ष 2 ते 3 वेळाच भेटलेलो आहे. माझा काही त्यांच्याशी घनिष्ठ संबंध वगैरे नव्हता. पण एक कलाकार म्हणून माझे काही जेजेतले मित्र आणि नितीन देसाई हे एकमेकांशी सतत संपर्कात असणारे होते. त्यांच्याकडून NDच्या नव्या प्रोजेक्टबद्दल मला समजत असायचं. आता त्यामुळे असं वाटत नाही की नितीन देसाई आत्महत्या वगैरे करतील. मला तो धक्काच बसला होता. एकंदर 186 कोटींचं कर्ज, त्यातले जवळपास 90 कोटी परतही केलेले आहेत असं देसाई कुटुंब सांगतं. म्हणजे पैशांचा तगादा हा काही आत्महत्येचा विषय होऊ शकत नाही.
त्यामागची खरी कारणं शोधण्यासाठी पोलिसांनी इच्छाशक्ती दाखवणं गरजेचं आहे. पोलीस कुठेतरी थंड पडलेत असा आरोप नितीन देसाईंच्या काकांनीही केला आहे. असो, आपण या प्रकरणाला जोडून भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या विश्वप्रवक्त्यांच्या लबाडीबद्दल बोलत होतो. तर त्या सनी देओलचा जुहूचा सन्नी विला नावाचा बंगला, जो 2016 साली त्याने एका सिनेमाच्या निर्मितीसाठी कर्ज म्हणून बँक ऑफ बरोडाकडे तारण ठेवला होता. 30, 35, 40 करोड रुपये कर्ज होतं ते, आणि ते वेळोवेळी न भरल्यानं आता व्याजासह 55 कोटी झालं. तर त्यावरच्या कायदेशीर बाबींचा खर्च वगैरे धरून बँकेनं त्याचा 59 कोटींना लिलाव करायची नोटीस वर्तमानपत्रात छापून आणली. पण सन्नी देओल हा भाजपचा खासदार आहे म्हणून नाही, तर त्याच्या कंपनीनं बँकेशी चर्चा करून 59 कोटी रुपयांच्या रकमेवर तोडगा काढण्याची तयारी दाखवली आणि मूळच्या मुद्दलावर बोला असं एक पत्र बँकेला पाठवलं. सनी देओलनंही या रकमेतला एक हिस्सा तात्काळ बँकेला देण्यासाठी त्या पत्रासोबत पोस्ट डेटेड चेक्सही दिले, आणि त्यामुळं हा लिलाव तुर्तास थांबवला गेलाय. दुसरं काही कारण नाही. पण एका बाजूला नितीन देसाई यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरण्याची भीती, स्टुडिओवर नजर असल्याच्या बातम्या, यामुळं अस्वस्थ झालेल्या गटप्रमुखांनी संपादकांना छू केलं. झालं, त्यांनी सन्नी देओलच्या बंगल्याचा लिलाव का थांबवला आहे, कारण तो भाजपाचा खासदार आहे, हे सांगायला सुरुवात केली. खरं तर 55-60 कोटी ही रक्कम आजकाल सिने अभिनेत्यांना जड नाही, आणि त्या सन्नी विलामध्ये तर इतर 4 प्रोडक्शन हाऊसची कार्यालय आहेत, त्याचं भाडंच लाखोंमध्ये येतं. वर त्यात एक रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे, एक मिनी थिएटर आहे जिथे नव्या सिनेमांचे प्रिव्ह्यूज होतात. निर्माते आपल्या टीमसह, मीडियातल्या खास लोकांसह अशा अनरिलीज सिनेमांचं एक प्रोजेक्शन करतात. ते थिएटरमध्ये बघतात, त्या मिनी थिएटरमध्ये. त्यासाठी भाडं लागतं, भाडं द्यावं लागतं. त्यातूनही चांगली कमाई होते. मग हा बंगला टोटली कमर्शियल वापरत असताना तो लिलावात जावा असं कोणाला वाटेल? सन्नी देओल, बॉबी देओल आणि धर्मेंदर सिंग देओल या तिघांच्या नावे असलेली ही प्रॉपर्टी एकट्या खासदार सन्नी देओलची नाही, हे सुद्धा लक्षात घ्या. कालच्या नितेश राणेंच्या आरोपांच्या फैरी आणि माध्यमात सुरू असलेल्या दबक्या आवाजातल्या चर्चा यामुळे एनडी स्टुडिओ कोणीतरी बळकावू पाहत होतं हे पुन्हा उघड व्हायला लागले. पण त्या मुद्द्यावरच्या चर्चांना डायव्हर्ट करण्यासाठी किंवा त्यावरचं लक्ष हटवण्यासाठी सन्नी देओलच्या जुहूच्या बंगल्याचं प्रकरण बाहेर काढलं गेलं. त्याला तो भाजपचा खासदार असल्याची जोड दिली गेली. म्हणजे लोकांनी असाही विचार करावा की बघा, भाजपा खासदाराच्या बंगल्याला लिलावापासून वाचवता येतं, पण एका मराठी कलाकाराचं आयुष्यभराचं स्वप्न मात्र काही परप्रांतीय उद्ध्वस्त करू पाहतायत, तर ते यांना दिसत नाही. कर्जदाराने कर्ज दिले म्हणजे तो आपलं कर्ज वसूल करायला येणारच, पण मराठी म्हणून इतकी वर्ष गळे काढणाऱ्या मराठीच्या कैवाऱ्यांनी नितीन देसाईंना वेळीच मदत का नाही केली, हे सुद्धा खटकतंय की. आता तुम्ही कितीही बोलताय, पण जेव्हा नितीन देसाई दारोदार फिरत होते तेव्हा हे कुठे होते? सन्नीचा बंगला वाचलाय कारण तो कर्जाची भरपाई करतोय. भाजपा खासदार म्हणून तो वरून दबाव आणूही शकतो, आणलाही असेल, मी नाकारत नाही. आणि या दबावातून तो कर्जातल्या व्याजाची रक्कम कमी देखील करून घेईल, हेही मी तुम्हाला सांगतोय. पण म्हणून संजय राऊतांच्या पोटात कशाला दुखायला हवं? तुम्ही तुमची राजकीय ताकद त्या मराठी कलाकाराच्या मागे उभी केली असती तर त्याच्याही कर्जदारांची फाटली असती की. तुम्हाला घाबरतात लोक. तुम्ही तुमची भीती त्या परप्रांतीयांना का नाही दाखवली? त्यांनी व्याज कमी केलं असतं. नितीन देसाईंना आत्महत्या करावी लागली नसती, पण तुमचा डोळा भलतीकडेच होता. गेला बिचारा गळफास लावून, काय करणार नाही का? पण आता त्याच्या आत्महत्येचा वापर भाजपा विरोधात प्रचारात करणं हे मात्र जरा अतिच होतं नाही का? तर मित्र, हे असंच होत राहणार, कारण हे फेकाफेकीत निष्णात आहेत. ते फेकणार, आपण झेलायचं. पण झेलण्यापूर्वी खरं खोटं करायचं असतं. ते मी मांडलंय तुमच्यासमोर. तुर्तास इथेच थांबतो, पण पुन्हा भेटू असं म्हणण्याआधी एक विनंती. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, आणि आपल्या मित्रपरिवारातही करायला सांगा. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.